सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांचा खूप खर्च होणार आहे. तुम्ही तुमच्या खर्चाबद्दल चिंतित असल्यानं तुमच्या जोडीदाराशी थोडंसं भांडण होऊ शकतं. आज तुम्हाला तुमच्या आईला दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल, नाहीतर ती तुमच्यावर रुसून बसेल. बऱ्याच दिवसानंतर आज तुमचा एक जुना मित्र तुम्हाला भेटेल, ज्याच्याकडे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जर तुम्ही पूर्वी एखाद्याला पैसे दिले असतील तर आज तुम्ही त्याच्याकडून ते पैसे परत मागू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, परंतु नशिबानं पूर्ण साथ दिल्यानं तुम्ही तुमची कामं अगदी सहजरित्या पूर्ण करू शकाल. ऋतू बदलामुळे तुम्हाला काही आजारांचा आज त्रास होऊ शकतो, ज्यापासून तुम्हाला स्वतःला जपावं लागेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत राहील. तुमच्या एखाद्या कामासाठी तुम्ही तुमच्या भावांची मदत मागू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन उपकरण आणाल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये भजन, कीर्तन आणि पूजा इत्यादींचं आयोजन करू शकता, ज्यामध्ये कुटुंबातील पाहुण्यांचा राबता वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या आजच्या दिवशी उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये पूर्ण रस घेतल्यानं तुमचा आदरही वाढेल. तुम्हाला काही पुरस्कार मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी पार्टीचं आयोजन करू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं तुम्ही काही नवीन कामामध्ये हात आजमावाल. जे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात त्यांनाही आज चांगला नफा होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण आज एकदम आनंददायी असणार आहे. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या मिळत राहतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तेही आज पूर्ण होऊ शकतं. तुमचं एखादं न्यायालयीन काम सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं पूर्ण होऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या मनातील काही गोष्टींमुळे चिंतित असाल, ज्यामुळे तुम्ही वेळेवर कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आज भागीदारीमध्ये काम करणं इष्ट ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील कोणावरही विचारपूर्वक विश्वास ठेवावा. नीट विचार करून कोणताही निर्णय घेतल्यानं ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घाईमध्ये कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता. आज तुमच्या मुलांकडून काही चूक होऊ शकते, ती तुम्ही पोटात घाला. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच फलदायक सिद्ध होणार आहे. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळाल्यानं तुमचं तोंड भरून कौतुक केलं जाईल. आज तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. तुमचं एखादं महत्त्वाचं काम रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकेल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरची चिंता असल्यानं कोणत्याही कामामध्ये तुमचं आज मन लागणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी काही महत्त्वाची कामं करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज काही व्यावसायिकांना चिंता दूर ठेवाव्या लागतील. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज मोठं पद मिळू शकतं. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि संवादानं हा कलह मिटवावा. आज एखाद्या नातेवाईकाच्या घरी मेजवानीसाठी तुम्ही जाऊ शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. नोकरदार लोक जास्त दबावामुळे त्रस्त राहतील. तुमच्या कामामध्ये लक्ष द्या, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. एकाच वेळी अनेक कामं केल्यानं तुमची चिंता वाढेल. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आज चांगली बातमी मिळेल. तुमच्याकडून मागे घडलेल्या चुकांमधून धडा घ्यावा, नाहीतर पुन्हा त्याच चुका होत राहतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढचे रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत रोमॅन्टिक जाणार आहे. तुमच्या भावांसोबतच्या गैरसमजामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. हा दुरावा संपुष्टात आणण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. तुमच्या चतुर बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही कामाच्या ठिकाणी विरोधकांना शांत करू शकाल. त्यामुळे तुमचं कुठलंही काम अगदी सहजरित्या पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या काही व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत उत्तम आहे. कुटुंबामध्ये त्यांचा मान सन्मान वाढेल आणि त्यांना एखादे नवीन पदही मिळू शकेल. आज तुमच्या एखाद्या मित्राशी काही वाद जर तुमचा झाला असेल तर एकमेकांशी संयमानं वागा. आज मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवण्याची गरज नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आज तुम्ही ही बाब तुमच्या आईवडिलांसमोर मांडायला हवी. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानं घरामध्ये अगदी आनंदी वातावरण राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण हे अगदी आनंदी राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळत असल्याचं दिसतंय. तुम्ही नेहमीच तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहिलेला आहात. जास्त तळलेले किंवा मग जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, अन्यथा पोटदुखीची एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. व्यावसायिक लोक त्यांच्या भागीदारांसह जवळच कुठेतरी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक गोष्टींमुळे तुम्ही तणावामध्ये राहाल, ज्यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीचे लोक आजच्या दिवशी चिंतांपासून मुक्त होण्याची शक्यता आहे. एखादं काम पूर्ण झाल्यानं तुमचा आत्मविश्वासही दुणावणार आहे. तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तेही आज पूर्ण होऊ शकतं. कौटुंबिक नात्यामध्ये काही मुद्द्यांवरून दुरावा निर्माण झाला असेल तर तो मिटवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचाही विचार करू शकता. तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाकडे व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखावं लागेल, नाहीतर ती व्यक्ती ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.